Hello students, as we were saying of the gonads, in that we have completed the that is the one of the sex gland called as the testes. Next we are going to see the another gland called as another sex gland called as the ovary here. So that is the ovary is once again a primary sex organ which is responsible to produce the that is the ovum here. So during each menstrual cycle, so mostly that is the primary sex organ. Okay, so because of only we call it as a organ here, and because of which now it is going to also produces the hormone, so we call it as a sex gland here. As the primary sex organ means it produces the ova or the ovum during each menstrual cycle. That is the phase during the that is the during the that is in the female individual. Okay, so that is the menstrual cycle. And in this structure of ovary, when we take the TS of ovary, we see once again there is a stromal follicles, or we call it as a stomal tissues along with the called as म्हणजे मॅट्रिक्स पण आहे आणि त्यातलं काय आहे की फॉलिकल्स पण आहेत. आणि आता ते फॉलिकल जे आहे त्या फॉलिकल कसं असणार आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. ओके, आणि डेव्हलपिंग फॉलिकल्स असणार आहे. हे स्ट्रक्चरमध्ये दिसणारं फॉलिकल्स आहे त्या मॅट्रिक्समध्ये किंवा स्ट्रोमामध्ये. ठीक आहे, मग आता त्याच्यामध्ये जे आहे तो कुठलं फॉलिकलपासून जे आहे ओवम प्रोड्यूस करणार, तर डेव्हलपिंगमधलंच करणार ना. का म्हणत तर सुरुवातीला काय असणार आहे, तो मॅच्युअर नसणार आहे की कसं कसं मॅच्युअर झालं स्ट्रक्चर तेव्हा काय झालं त्यांच्यामधलं ओवा जे आहे प्रोडक्शन होणार. ठीक आहे, मग इथं पण कसं ओवरीमध्ये की ते फॉलिकल जे आहेत ते सुरुवातीला असतात, ते मॅच्युअर नसतात. तर कोणतं फॉलिकल मॅच्युअर्ड असतात त्या फॉलिकलमधलं ओव्हम रिलीज होणार. त्या फॉलिकलला मी काय म्हणणार, ओव्हरियन फॉलिकल म्हणणार किंवा मी ग्राफियन फॉलिकल म्हणणार. ठीक आहे, तर आम्हाला हे स्ट्रक्चर हे जे नाव आहेत ना, तो TS ऑफ ओव्हरी घेतल्यानंतरच आपल्या लक्षात येणार, तोपर्यंत लक्षात येणार. पण आतापर्यंत तुम्ही काय करा, तर नाव तर लक्षात ठेवा की पुढे जाऊन आपल्याला की हे जे डायग्राम आहे बघायचं आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा, नाव लक्षात ठेवा. ओव्हरच्या स्ट्रक्चरमध्ये ओव्हरियन फॉलिकल्स आहेत. परत रिपीट सांगते मी, कसं थायरॉइडमध्ये थायरॉइड फॉलिकल्स आहेत तसं इथं ओव्हरीमध्ये ओव्हरियन फॉलिकल्स आहे. आणि किंवा त्याचं दुसरं नाव काय, ग्राफियन फॉलिकल्स आहेत. ते जे काही फॉलिकल्स आहेत त्याच्यामधलं रिलीज होणारा ओवम असतात की दॅट इज कॉल्ड ॲज अ ओवा. सो दॅट इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि त्याच जे काही ग्राफियन फॉलिकल्स आहे ते पण एक हार्मोन सेक्रेट करतात. सो दॅट इज द हार्मोन कॉल्ड ॲज द इस्ट्रोजन हिअर. क्लिअर आहे सगळ्यांना आता की जे काही आम्ही इस्ट्रोजनचं स्टडी केलं होतं तो पार्ट जे इथं आहे पुन्हा रिपीट झालं. दॅट इज कॉल्ड ॲज द इस्ट्रोजन हिअर. So this estrogen stimulates the once again growth and the activity of a female secondary sexual characters here. की ग्रोथ पण होणार फिमेलचं जे आहे, म्हणजे वन्स अगेन कसं टेस्टोस्टेरॉनचं मेन रोल होतं की टू ब्रिंग अबाउट द डेव्हलपमेंट, दॅट इज ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. तसंच इस्ट्रोजन पण कुठं आहे, फिमेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरला हेल्प करणारा हार्मोन आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं, तो ग्रोथ पण होणार. सो वेन द इंडिव्हिज्युअल अटेंड द प्युबरिटी किंवा काय असणार आहे ॲडोलसन्स स्टेज जे आहे अटेंड झाल्यानंतर त्यांच्यामध्ये चेंजेस येतात. त्या चेंजेस जे आहे हे हार्मोनमुळे असतात. सो दॅट इज नथिंग बट द इस्ट्रोजन अँड दॅट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ अँड दॅट इज ग्रोथ अँड द ॲक्टिव्हिटीज ऑफ फिमेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स लाईक विच इज रिप्रेझेंटेड बाय द फर्स्ट स्टेज, first that is a characters which is included in the cycle called as a menstrual cycle, high pitch voice, okay, development of a mammary gland and the maturation of a egg here. ठीक आहे, हे मोस्ट प्रोमिनियंट आहे. तर फिमेल्समध्ये तर कसं मेल्समध्ये बघितलं तर टेस्टोस्टेरॉनचा रोल काय होतं की देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ फेशियल हेअर्स, ॲक्झिलरी हेअर्स होते की त्याच्यामध्ये लो पिच वाईज होतं, मोस्टॅच ब्रीड वगैरे हे सगळं जे आहे फिजिकली अपीअरन्स दिसणारा काही कॅरेक्टर्स, आणि तो हॉर्मोनमुळे झाला, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन. आता फिमेलमध्ये काय आहे तर फिजिकली दिसणारा स्ट्रक्चर जे आहे दे आर रिझेंबल टू द दॅट इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ वन ऑफ द फिजिओलॉजिकल रोल इन द फिमेल इंडिव्हिज्युअल इज द मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, एक जे आहे तो मंथली मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे दॅट इज द फर्स्ट इंडिकेशन फॉर द दॅट इज द हार्मोन विच इज हॅविंग द रोल.
सेकंड जे आहे त्यांच्या वाईज जे आहे किंवा पिच जे आहे ते कसं हाय असतात ॲज कम्पेअर टू द मेल इंडिव्हिज्युअलमध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये मेमरी ग्लँड डेव्हलपमेंट होत असतात. दॅट मीन्स डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड जे आहे की अल्व्हिओलाई, तर कसं तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टममध्ये अल्व्हिओला बघितलं होतं ना, ग्रेप लाईक स्ट्रक्चर्स, तसं त्यांच्यामध्ये पण त्या मेमरी ग्लँडमध्ये पण अल्व्हिओलाई स्ट्रक्चर जे आहे डेव्हलपमेंट होतात आणि तिथं जे आहे मिल्क सिक्रेशन स्टार्ट होतं. ठीक आहे. सो दॅट इज डन बाय द इस्ट्रोजन. सो इट इज द वन्स अगेन डेव्हलपमेंट ऑफ अ मेमरी ग्लँड अलॉंग विथ द मॅच्युरेशन ऑफ अ एग. हे पण कसं आहे, दॅट इज बाय द इस्ट्रोजन आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. सेम ॲज द रोल आहे तो टेस्टोस्टेरोन मेल इंडिव्हिज्युअलमध्ये, इस्ट्रोजन फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये. ठीक आहे. मग पुन्हा काय होतात, आफ्टर ओव्युलेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 14th डेला काय होतं, ओव्युलेशन होतं, एग रिलीज होतं. ठीक आहे. मग जे ग्राफियन फॉलिक्युलमधलं काय होतं, ते ग्राफियन फॉलिक्युलमधलं जे आहे ओवा रिलीज झालं. तर आता हे झालं ग्राफियन फॉलिक्युल तसंच राहिलं. ठीक आहे. त्याच्यामधलं जे काही स्ट्रक्चर आहे तो रिलीज झाल्यानंतर काय राहिलं, ग्राफियन फॉलिक्युल कसं रिकामी राहिलं. ठीक आहे. म्हणून तो बघूयात. आफ्टर ओव्युलेशन रप्चर्ड फॉलिकल इज कन्वर्टेड इंटू अन एंडोक्राइन टिश्यू. म्हणजे जे काही रप्चर्ड म्हणजे डेफिनेटली ना, आता मला सांगा की इथं आतमध्ये ओव्हरी आहे, हे ग्राफियन फॉलिक्युल आहे, सॉरी आतमध्ये ओवा आहे किंवा ओवम आहे, हे ग्राफियन फॉलिक्युल आहे. तर आता हे ओवा जे आहे रिलीज झालं इन द मिनिस्ट्रल सायकल ड्युरिंग ईच मिनिस्ट्रल सायकल ड्युरिंग द 14th डे. ठीक आहे. रिलीज झाल्यानंतर हे काय झालं, रप्चर झालं ना. रप्चर झालं म्हणून काय झालं ते, की कधी डेव्हलप झालं त्यावेळेस तो रप्चर होतात आणि ओवा बाहेर येतो. मग तसं त्याला जे रप्चर झालं कोण होतं, ग्राफियन फॉलिक्युल होतं. तो कोण होतं, फॉलिक्युल होतं. सो कधी रप्चर झालं, ड्युरिंग द ओव्युलेशन झालं. सो आफ्टर ओव्युलेशन रप्चर फॉलिक्युल इज कन्वर्टेड इंटू द एंडोक्राइन टिश्यू. पुन्हा काय होणार तो, की एंडोक्राइन टिश्यू म्हणून ओव्हरीमध्ये राहणार. तो एंडोक्राइन टिश्यू त्या रप्चर झालेल्या ग्राफियन फॉलिक्युलला आता काय म्हणणार आम्ही, कॉर्पस लुटेम म्हणणार. ठीक आहे. तर ओरिज स्ट्रक्चरमध्ये हे सगळे असणार आहे की दॅट इज द कॉर्पस लुटेम. आलं लक्षात तुम्हाला. ह्याच स्ट्रक्चरला कोणतं, ग्राफियन फॉलिक्युलरचं त्याच्यामधलं ओवा रिलीज झाल्यानंतर जे काय रप्चर्ड आहे ना, तो काय रिकामी राहिलेल्या स्ट्रक्चरला ग्राफियन फॉलिक्युलला काय म्हणणार आम्ही इथं, दॅट इज द कॉर्पस लुटेम. सो दिस कॉर्पस लुटेम सेक्रेट्स द प्रोजेस्टेरॉन. वन मोर, दॅट इज द सेकंड हार्मोन कॉल्ड ॲज द प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. First hormone is the estrogen and the second hormone is the progesterone. Okay. Now is it clear all of you की लक्षात ठेवायचं, इस्ट्रोजन कोणी सेक्रेट केलं आणि प्रोजेस्टेरॉन जे आहे तो कोणी सेक्रेट केलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आहे प्रोजेस्टेरॉनचं मेन रोल काय आहे, तर इथे हेल्प इन द थिकनिंग ऑफ युट्राइन एंडोमेट्रियम. ओके. थस प्रिपेअर दी युट्रस फॉर इम्प्लांटेशन ऑफ अ फर्टिलाइज्ड ओवा. ड्युरिंग दॅट डे इफ द स्पर्म फर्टिलाइज द ओवा, okay, so then that fertilized ovum should be maintained. So that maintenance is done in the uterus. फिमेलच्या इंडिव्हिज्युअलमध्ये युट्रसमध्ये मेंटेन केले जातात. त्या फर्टिलाइज्ड ओवाला मेंटेन करण्यासाठी एक हार्मोन पाहिजे, नाहीतर काय होतं, दॅट विल बी फ्लोड आउट ऑफ द दॅट इज द ओव्हरी हिअर. सो दॅट इज देर इज अ स्टेप विच इज फॉलोड अप. ओके. मग आता इथं काय झालं, प्रोजेस्टेरॉन जे आहे दॅट विल मेंटेन दॅट फर्टिलाइज्ड ओवम इन द युट्रस. सो आता मेंटेनन्ससाठी त्या फर्टिलाइज्ड ओम मेंटेनन्ससाठी ते युट्रसचं स्ट्रक्चर चेंज होतात. तर स्ट्रक्चर काय चेंजेस होतात म्हणजे तर थिकनिंग ऑफ युट्राइन एंडोमेट्रियम. तर ते जे मेट्रियम आहे, जे काही वॉल आहे त्या वॉलमध्ये थिकनिंग होतात. ठीक आहे. त्याला मी काय म्हणतो, थिकनिंग ऑफ युट्राइन एंडोमेट्रियम म्हणणार. इम्प्लांटेशन प्रोसेस म्हणजे तो फर्टिलाइज जे आहे तिथं इम्प्लांट होणार की पुढचं डेव्हलपमेंटसाठी कुठं, युट्रसमध्ये, त्याला आम्ही काय म्हणतो, इम्प्लांटेशन म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जे आहे हे प्रोजेस्टेरॉनचं मेन रोल म्हणजे काय झालं, कंटिन्युअस झालं. दॅट मीन्स इट मेंटेन्स दी प्रेग्नन्सी. क्लिअर आहे. ओके. हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड. डेफिनेटली. आता परत पुन्हा काय झालं, प्रोजेस्टेरॉन जे आहे मेमरी ग्लँडचं डेव्हलपमेंट जे आहे पुन्हा स्टार्ट केलं इथं. सो देर इज अ प्रोडक्शन ऑफ मिल्क सेक्रेशन. ओके. मिल्क जे आहे स्टार्ट होणार, प्रोड्यूस होणार. त्याच्या हेल्पसाठी कोण आलं इथं, प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे आहे इथं ड्युरिंग द प्रेग्नन्सी रोल प्ले करणार. अँड इनहेबिट द युट्राइन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग द प्रेग्नन्सी हिअर. तर कधी कधी काय होतं की दॅट इज द कॉन्ट्रॅक्शन विच इज ब्रॉट इन द युट्राइन. युट्राइनमध्ये कॉन्ट्रॅक्शन होत असतात, त्याला अवॉइड करण्यासाठी कोण पाहिजे,
की पोजिस्ट्रॉन पाहिजे. मग आता काय होणार की फर्टिलाइज्ड ओवम जे आहे इट विल बी नॉट फेल्ड आउट ऑफ द that is the uterus, but it is maintained in the uterus by the hormone called as the progesterone here. So that is how the main role of the estrogen and the progesterone is maintained in the female individual, that is during the adolescent stage, puberty stage. So that is the changes in the changes in the female secondary sexual characters, and when there is this ovum get fertilized by the sperm, then that fertilized ovum is maintained by the progesterone. So that means during the pregnancy it is going to maintain along with the development of mammary gland and then the milk secretion here. So this is about the gonad called as the ovary, which is a sex gland called as it is a primary sex organ which is responsible to produce the two hormones called as the estrogen and the progesterone here. Thank you.